सोलापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा अनोखा सोहळा हिरेहब्बू वाड्यात पार पडला। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी प्रथा परंपरेनुसार माहेरी आलेल्या गौरीचं विधिवत पूजन करण्यात आलं। मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास हिरेहब्बू वाड्यात गौरींचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी पूजन, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी संपूर्ण वाडा भक्तिमय वातावरणाने भारावलेला पाहायला मिळाला। गौरींच्या दर्शनासाठी आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजय कोळी यांच्यासह अनेक मान्यवर व भाविकांनी उपस्थिती लावली होती। हिरेहब्बू परिवाराच्या वतीने मान्यवरांचा यावेळी स्वागत आणि सन्मान करण्यात आला। याप्रसंगी श्री सिद्धेश्वर महायात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, सागर, सूरज, ओंकार, यश व सर्वेश हिरेहब्बू तसेच संध्या हिरेहब्बू, सुमन हिरेहब्बू, स्वाती हिरेहब्बू, वंदना हिरेहब्बू, गीता हिरेहब्बू, गौरी हिरेहब्बू, सुप्रिया मेंढके, श्वेता चिट्टी, मेघना मसरे व अर्चना मसरे आदी परिवारातील मंडळी उपस्थित होते। धार्मिक परंपरेला साक्षी राहण्यासाठी शिवयोगी शास्त्री हिरेमठ, राजा स्वामी, सतीश स्वामी, निलप्पा वाले यांच्यासह तम्मा मसरे, सुधीर थोबडे, सोमनाथ भोगडे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, राजू अमनगी, राजू भैरव पाटील, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंढके व योगेश चिट्टी यांच्यासह भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। गौरी पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हिरेहब्बू परिवाराची पिढ्यानपिढ्यांची ही परंपरा माहेरी आलेल्या लेकीचे प्रेमाने स्वागत करण्याच्या भावनेशी जोडलेले आहे। रात्री 12 वाजल्यानंतर गौरीला हिरेहब्बू वाड्यातून श्री मल्लिकार्जुन मंदिरात नेऊन विधिवत विसर्जन करण्यात आले। श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा संगम असलेला हा गौरी पूजन सोहळा सोलापूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जिवंत अनुभूती देणारा ठरला। गेल्या 1000 वर्षापासून सुरू असलेला गौरी मातेची पूजा धार्मिक विधी आज पार पडले। याची प्रथा अशी आहे, नागपंचमीला पार्वतीला मी माहेरी बोलून घेतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला गोड जेवण घालून पुन्हा तिला माहेरी पाठवतो। मंगळवार आणि शुक्रवार असेल तर 12च्या पुढे विसर्जन करतो। संध्याकाळी हिरेहब्बू वाड्यातून मल्लिकार्जुन मंदिराचा विसर्जन होतो व त्याच्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। हा गेल्या 1000 वर्षापासून आहे।